या 5 गोष्टी इतरांना सांगून तुम्ही स्वतःला कसे बर्बाद करताय हे तुम्हालाच कळत नाहीये. मित्रांनो, बऱ्याच वेळा समोरच्याला आपली जवळची व्यक्ती म्हणून आपण आपल्याबद्दल बरंच काही सांगून टाकतो. मात्र अनेकदा आपण समोरच्यावर दाखवलेला हा विश्वास आपल्याच अंगावर येतो आणि आपणच गोत्यात सापडतो. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि ही गोष्ट मी शेअर केली अशी म्हणण्याची पाळी आपल्यावर येते. अशी वेळ आपल्यावर येऊ नये याकरिता माझे काही सिक्रेट्स कधीच कोणाला सांगणार नाही अशी गाठ मनाशी बांधून घ्या. कारण काही गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवल्या तरच जीवन सुखकर होते, अन्यथा जीवन असह्य देखील होऊ शकते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, पहिलं सिक्रेट हे तुम्हाला कधीच कोणासमोर शेअर करायचं नाहीये. ते म्हणजे तुम्ही किती कमवता. तुम्ही दिवसाला, महिन्याला, वर्षाला किती पैसे कमवा ही गोष्ट तुम्ही कधीच कोणाशी शेअर करू नका. कारण तुम्ही कमवत नसाल तर समोरची व्यक्ती तुम्हाला तुच्छ समजेल, तुमचा दर्जा कमी करेल. आणि जर तुमची कमाई जास्त असेल तर पैशाच्या मदतीकरता तुमच्याकडून अपेक्षा ठेवेल. अनेकदा पैशामुळे चांगले संबंध बिघडतात. त्यामुळे तुमच्या अडचणीबाबत कोणालाही सांगू नका. आणि कोणी विचारलं तर 2 वेळचं पोट भरण्या इतपत कमावतो असं उत्तर द्या. मित्रांनो, दुसरं गुपित हे आहे की तुम्ही कोणाशीही शेअर करू नये म्हणजे तुमच्या पास्टमधील चुका. माझी एक बालपणीची मैत्रीण आहे. माझ्याहून ती 3 वर्षांनी मोठी आहे. तिच्या आयुष्यात घडत असणारी ही खरी गोष्ट आहे. मी तुमच्यासोबत शेअर करते. जेव्हा तिचं लग्न ठरलं तेव्हा होणाऱ्या लाईफ पार्टनरला तिने तिच्या पास्ट रिलेशनशिप बाबत कल्पना दिली की एका मुलासोबत माझं रिलेशनशिप होतं. समोरच्या मुलाने ती गोष्ट ॲक्सेप्ट केली. ते ठीक आहे, त्यात काय एवढं, दोघांचं लग्न झालं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिच्या नवऱ्याने तिला विचारलं, रिलेशनशिप तर ठीक आहे, मात्र तुमच्यात काही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते का? तू माझ्यासोबत मोकळ्या मनाने सर्व काही शेअर करू शकतेस. त्याच्या मनात ती गोष्ट बऱ्याच दिवसांपासून चालत होती. आता तिला वाटले की हा माझा लाईफ पार्टनर आहे, याच्यासोबत मला माझं आयुष्य काढायचं आहे. तेव्हा मी त्याच्यासोबत फुल्ली ट्रान्सपरंट व्हायला हवं. तिनं त्याला सर्व काही सांगून टाकलं की हो, माझं असं भूतकाळात झालेलं आहे. तिने सर्व काही विश्वासाने त्याला सांगितलं. मात्र हे सर्व ऐकून त्याला धक्काच बसला. मित्रांनो, त्या लग्नाच्या दुसऱ्या दिवसाला आता जवळपास 6 वर्ष झाली असतील. मात्र दोघेही अजून सुखी संसार करू शकत नाही आहेत. नेमक्या त्या एका गोष्टीमुळे बऱ्याच नको त्या गोष्टी त्यांच्या वाट्याला आल्या. अजूनही दुःख संपत नाही. मित्रांनो, हे उदाहरण केवळ माझ्या मैत्रिणीचं नाही आहे. आज ही गोष्ट तुम्ही शेअर केल्यामुळे अनेकांचे नाते खराब झालेले आहेत किंवा सरळ संपलेच आहे. जर तुम्हाला सुखी जीवन जगायचं असेल तर या गोष्टी तुमच्या पुरत्याच ठेवा. काहीच गरज नाही आहे या गोष्टी पुन्हा उकरून काढून समोरच्याला सांगणे. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं, झालं गेलं, गंगेला मिळालं. हा माइंडसेट ठेवून आजचा दिवस सुखाने जगा. तुम्ही एक गोष्ट शेअर करता, मात्र समोरच्याच्या मनात 1000 गोष्टी उभ्या राहतात. असं झालं असेल का, तसं झालं असेल का, असे प्रश्न त्याच्या मनाला बंडावून सोडतात. आणि ह्या सगळ्यात तुमच्यातल्या बॉन्ड फार रसातळाला जातो. आणि एक वेळ अशी येते की कशाला या घाणेरडी व्यक्तीसोबत संबंध जुळला असं मन म्हणू लागतं. तेव्हा मित्रांनो, भूतकाळातील तुमचे काही गुपित असतील तर ते स्वतःजवळच ठेवा आणि चुकूनही कोणासोबत शेअर करू नका. मग भलेही तो लाईफ पार्टनर असेल किंवा एखादा मित्र. तिसरं सिक्रेट जे कधीच तुम्ही कोणाशी शेअर करू नये ते म्हणजे तुमचे फ्युचर प्लॅन. तुम्ही काय अचीव करायचं ठरवलं आहे ते ध्येय. मित्रांनो, बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्यावर विश्वास ठेवा. आधीच बोलून दाखवाल तर ते शक्य नाही. हे लोक तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतील. कारण जे फ्युचर तुमच्या जवळ आहे ते त्यांच्या जवळ नाही आहे. त्यांच्या बोलण्याने तुम्हीही तुमच्या प्लॅन्सवर डाऊट घ्यायला लागाल आणि प्रत्यक्ष कृती करताना घाबराल. तेव्हा मित्रांनो, एखादी गोष्ट सरळ अचूक करून दाखवायची. त्यानंतरच लोकांना आपोआपच कळेल. तुम्हाला हे सांगण्याची सुद्धा गरज पडणार नाही. मित्रांनो, चौथं सिक्रेट आहे जे तुम्ही कधीही कोणाला सांगू नये म्हणजे तुमचे विकनेस. आपण आपली जवळची व्यक्ती म्हणून आपली विकनेस समोरच्याशी शेअर करतो. त्यावेळी ती समोरची व्यक्ती शांतपणे ऐकून घेते. मात्र जेव्हा तुमच्यातील संबंध बिघडतात तेव्हा त्या तुमच्या विकनेसला पॉइंट्स ऑफ करून तुमच्या विरुद्ध एका शस्त्राप्रमाणे वापरतात.
तुमच्या विरुद्ध वापरण्याचे प्रभावी शस्त्र तुम्ही स्वतःच नकळत त्या व्यक्तीला दिलेले असतात आणि मग भोगावे देखील तुम्हालाच लागतात। तेव्हा अशी चूक कधीच करू नका। तुमच्या विकनेसवर स्वतःचं काम करा, त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करा, मात्र त्यांना शेअर करून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका। पाचवं शेवटचं सिक्रेट जे तुम्हाला कधीच कोणासोबत शेअर करायचं नाहीये ते म्हणजे तुमच्या अत्यंत पर्सनल गोष्टी। काही वेळा एखादं नातं नवनवं खुलू लागलेलं असतं, समोरच्यावर हळूहळू ट्रस्ट व्हायला लागतो, तेव्हा आपला समजून आपण आपल्या अत्यंत पर्सनल गोष्टी शेअर करतो, आपल्या कुटुंबातील काही गुपित बोलून दाखवतो। मात्र कधी कधी हे सांगणे आपल्याच अंगावर येतं। समोरची व्यक्ती त्या लायकीची नसते की आपल्या त्या गोष्टी आपण त्याच्यासोबत शेअर करू शकू, तेव्हा अशी चूक अजिबात करू नका। मित्रांनो, झाकलेली मूठ 1.25 लाखाची ही म्हण तुम्ही नक्कीच ऐकलेली असेल। ही म्हण अगदी योग्य आहे, कारण काही गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवल्या तर त्या सेफ असतात, अन्यथा आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्यांच्यात असते। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून मला तुमचा पाठिंबा दर्शवा, जेणेकरून असेच लाईफ चेंजिंग मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू शकते। व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओसोबत।